सध्या आपल्या राज्यामध्ये एका पोस्टरची जबरदस्त चर्चा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवा भाऊ असा उल्लेख करत राज्यभरात झळकणारी ही पोस्टर्स आणि वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती नेमक्या दिल्या कुणी याची उत्सुकता अनेकांना आहे। पण या निनावी शुभेच्छांपेक्षा या पोस्टरमध्ये दडलेला हिडन मेसेज नेमका काय आहे याचीही कुजबूज रंगतेय। राज्याच्या कानाकोपऱ्यात झळकलेल्या जाहिरातीची सर्वदूर चर्चा आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झुकून वंदन करतानाचा मुख्यमंत्र्यांचा हा फोटो लक्षवेधी ठरतोय। महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीमध्ये देवा भाऊ ही 4 अक्षर वगळता दुसरा कोणताही मजकूर नाही। पण असं असलं तरी राज्यात अनेक जण या फोटो मागे दडलेल्या बिटवीन द लाईन्सचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात। कारण देवा भाऊ या कॅम्पेनला किनार आहे ती मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या सांगतेची। ओके जिंकलो रे राजा बापू सरकारनं GR काढून या संवेदनशील आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्याची चर्चा आहे आणि कुठेतरी त्याचं श्रेय या जाहिरातीमधनं देण्याचा प्रयत्न आहे का याचा अंदाज बांधला जाऊ लागला। त्यामुळे ही जाहिरात देणारा देवा भाऊंचा लाडका हितचिंतक कोण या प्रश्नाचं उत्तर अनेक जण शोधतात। भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये स्वबळावर स्वतःचं सरकार आणायचं आहे ही त्यांची इच्छा काही त्यांनी लपवलेली नाही किंवा ती गैरही मानता येत नाही। त्यामुळं सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व ते सतत अधोरेखित करत राहणार हे नक्की। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच सरकारमधल्या कुरबुरींची जाहीरपणे चर्चा होते। हे सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार असल्याचं सगळेच जण अगदी ठामपणे सांगतात। पण देवाभाऊ कॅम्पेन नंतर या 3ही इंजिनांचा कंट्रोल नेमका कुणाकडे आहे हे सांगण्याचा सायलेंट प्रयत्न केला गेल्याचा अनेकांचा अंदाज आहे। मराठा आंदोलनाच्या धगीचा सर्वाधिक फटका हा मुख्यमंत्र्यांना बसेल असा अंदाज व्यक्त होत होता। पण आंदोलनावरती यशस्वी तोडगा काढून देवेंद्र फडणवीस एक प्रकारे ताऊन सुलाखून बाहेर पडले। इतकंच नाही तर राज्यातलं स्वतःसाठीचं ग्राउंड त्यांनी आणखी पक्क केल्याचंही बोललं जात आहे आणि त्याचंच रिफ्लेक्शन म्हणजे देवाभाऊ कॅम्पेन असल्याचा अंदाज आहे। श्रेयवाद हा नेहमीच रंगत असतो आणि आघाडी आणि युतीच्या सरकारमध्ये श्रेयवाद काही नवीन नाही। परंतु अशा वेळेला मुख्यमंत्री हेच त्या आघाडी किंवा युती सरकारचे प्रमुख म्हणून श्रेय घेत असतात। पण या देवाभाऊ कॅम्पेनवर सर्वाधिक आक्षेप घेतलाय तो विरोधकांनी। या कॅम्पेनचा स्रोत आणि त्यावर झालेल्या खर्चावरनं विरोधकांनी आक्रमकपणे सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आहे। अशा नेत्यांनी ही जाहिरात दिली असं आम्हाला कळालेलं आहे, जे आज सत्तेत आहेत पण भाजपमध्ये नाहीये आणि ते भाजपमध्ये नसल्यामुळे हे कदाचित दादांच्या पक्षातले सुद्धा असू शकतात, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले असू शकतात। पण देवेंद्र फडणवीस साहेबांचे उदात्तीकरण करण्याचा एखादी बातमी नाही तर एखादी जाहिरात जर सत्तेतला दुसरा पक्ष करत असेल तर त्या पक्षातल्या नेत्याला, प्रमुख नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब नाही तर दादा यांना ते आवडणार नाही, म्हणून त्यांनी तिथं नाव टाकलं नाही असं आम्हाला तिथं कळतंय। तर विरोधकांकडनं कॅम्पेनवरती होणारी टीका परतवून लावताना भाजपनं आपल्या भात्यातली विशेष अस्त्र बाहेर काढली। उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या। कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं। आम्हाला बोलायला लावू नका। देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखतंय। देवाभाऊ कॅम्पेनची राज्यभरात चर्चा रंगलेली असताना मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा याविषयी टिप्पणी केली आहे। कोणी बॅनर लावा, कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा। GRची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅझेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा। आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत, परंतु आता हायगाई करू नका। राजकारणात स्पर्धा ही नेहमी वर्चस्वाची असते।
आतल्या आणि बाहेरच्याही विरोधकांना पुरून उरत जो आपलं नाणं खणखणीतपणे वाजवतो तोच चाणाक्ष मानला जातो. राज्यातल्या सध्याच्या सत्ता संघर्षात देवेंद्र फडणवीसांनी अगदी असंच आपलं स्थान अधोरेखित केलंय का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2019ला भाजपनं सत्ता गमावली आणि मी पुन्हा येईन या एका वाक्यावरून देवेंद्र फडणवीसांना देशभरात अक्षरशः हिणवण्यात आलं. मात्र आता 2025ला महायुतीचं सरकार आल्यानंतर मी होतो, मी आहे आणि मीच राहील, शासन असेल आणि प्रशासन असेल या प्रत्येकावर माझाच अंतिम निर्णय आहे, अशा पद्धतीचा संदेश या सगळ्या बॅनर्सच्या माध्यमातून दिला जातोय अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. गणेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.